मी एक शेतकऱ्याची पत्नी आहे. माझं नाव राणी निवास पाटील. मी कुपेरे गावातून आलोय. मी हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या हेतून आलेला आहे आणि तो झालाच पाहिजे. माझ्या मागे महिला उभारल्यात. त्या पोट तिडकीला सांगतात सरकारला, पण सरकार आम्हाला पैशाचा आमिष दाखवून आमची जमीन हडपू खाते. पण आम्ही काय देऊ जमीन? त्या जमिनीवर आमचे वडील म्हणजे वडिलांपासून आजोबाजींच्यापासून आम्ही त्यात खेळलोय, बागडलोय किंवा त्यातला आमचा उदरनिर्वाह आहे. आमच्या मुलांना मराठी आरक्षण नाही. मुलांनी आमच्या जगायचं कशावरती? इतके शिकून बीकॉम असू दे कुठल्या क्षेत्रात आता शिकून मराठीची मुलं खूप शिकल्यात, पण कुणालाही नोकरी नाही. आणि ह्या शक्तीपीठाला म्हणलं सा तर पर्यायी मार्ग आहे. पर्यायी मार्ग असताना तुम्हाला या शक्तीपीठाची गरज काय आहे? आणि देवाच्या नावाखाली करून तुम्ही शेतकऱ्याच्या मानेवर पाय देऊन तुम्ही हा शक्तीपीठ का करायला लागलाय? मग सरकारला ह्या जर साध्या भूमिका कळत नसेल तर हे मतदान मागायला लाच मुळे येतात का आमच्या दारात? काय गरज आहे त्यांना यायची? आमचीच वाट लावणार असली तर यांना येऊ द्यायच नाही ना. आमच्या घरातील आता जी वडीलधारी माणसं आहे ती आता आजारी पडल्यात. त्यांच्या आजारपणाला पैसे घालणार कोण? किती टेन्शन घेतलंय तुम्ही? कुणाला बेबी झालाय, कुणाला शुगर झालाय. हा काय खुर्चीपासून सरकार फक्त अंमलबजावणी करते, पण ह्याला सामोरे कोण जाणार? एक तर शेत नाही, उदरनिर्वाह नाही. आम्ही आणायचं कुठून पैसे? खर्च करायचं कशावरून? 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा, कोल्हापूर.